Welcome dear student. In previous lecture, we have to discuss about magnetic force on a wire carrying a current. So in this, we have to discuss the magnetic force on a straight wire, then magnetic force on arbitrary shaped wire, and finally we discuss force on a closed circuit in a magnetic field. हे टॉपिक आपण बघितलेत. So in this lecture we have to discuss torque on current loop. आता आपल्याला काय करायचे? टॉर्क फाइंड आउट करायचे. पण कशावरचं टॉर्क फाइंड आउट करायचे? ऑन ए करंट लूप. So I think in a 10th standard we have to discuss about electric motor or principle of electric motor. मला वाटतं तुम्ही 10वी मध्ये इलेक्ट्रिक मोटर बघितलं असेल. So what is the principle of electric motor? The magnetic force on current carrying wire due to magnetic field. This is actual principle. म्हणजे आपण बघितलं असेल इलेक्ट्रिक मोटर असेल, त्याच्यामध्ये एक कॉइल असेल, बाजूला मॅग्नेट असतील. ज्यावेळेस त्या कॉइलमधनं करंट फ्लो होतो किंवा जे काही करंट लूप आपण कन्सिडर केलं होतं, तर त्या लूपमधनं ज्यावेळेस करंट फ्लो होईल ड्यू टू दी मॅग्नेटिक फील्ड, सम काइंड ऑफ मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट कॉइल in opposite direction. Due to that magnetic force, this coil will be rotate. So this is we have to discuss in 10th standard. तर हे आपण सगळं 10th standard मध्ये बघितलं होतं. ती डायग्राम तुमच्या समोर आहे, जे आपण 10th standard मध्ये बघितली होती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, so this is the two magnets, or in between this is the A B C D is the current carrying loop. I is the current flowing through that loop. या लूप मधनं आपण I एवढा करंट जर फ्लो केला तर काय होते आपल्याला माहिती आहे, ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड, दिस मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू दिस आर्म ए बी अँड सी डी. त्या आर्मला हे परपेंडिक्युलर असेल आणि त्यामुळे काय होईल, याच्यावरती काहीतरी फोर्स ऍक्ट होतोय. If this force is this force is upward direction, means in this way, then force acting on this arm CD is downward direction, means this coil is rotated. काय होते ती कॉइल? रोटेट होते. तर हे आपण कुठे बघितलं होतं? 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं. तर आपल्याला काय त्याच्याशी काही नाहीये. आपल्याला आता काय करायचंय की हे जे करंट कॅरिंग लूप जी आहे ए बी सी डी, तर याच्यावरती किती टॉर्क असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय, या ए बी सी डी त्या लूप वरती टॉर्क काय असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. मग याच्यावरचा टॉर्क आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर इथे जो काही मॅग्नेटिक फोर्स असेल, तर या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन आपल्याला राईट हँड रूलने सांगता येईल. बरोबर आहे. आता इथे जर आपण जर बघितलं तर ही जी कॉइल आहे इथे आपल्याला काय करायचंय, राईट हँड रूल अप्लाय करायचं. ठीक आहे. इन दिस वे or in this way. So this first finger gives the direction of current. First finger आपल्याला काय देतोय? डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे. राईट हँड रूल आपण जर बघितलं तर काय देणार आपला, हा जो फिंगर फर्स्ट फिंगर जे आहे, दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट, दिस थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे, हा करंटची डायरेक्शन देतोय. बरोबर आहे. आणि हा जो मिडल फिंगर जो आहे, दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स, विच इज कॉल्ड एज FM, इज द मॅग्नेटिक फोर्स. आणि ह्या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन आपल्याला कोण देतोय? राईट हँड रूल. ओके. अशा पद्धतीने आपण इथे राईट हँड रूल अप्लाय करू शकतो. ओके. आता इथे जर बघितलं, ही जी आर्म ए बी जी आहे इथे करंट ह्या डायरेक्शनने फ्लो होतोय. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपल्याला राईट हँड रूल अप्लाय करता येईल. ओके. म्हणजे बघा आपल्याला फोर्सची डायरेक्शन भेटली अपवर्ड डायरेक्शननी, आणि ते जर इथे जर अप्लाय केलं आपण ह्या पद्धतीने तर डाऊनवर्ड डायरेक्शननी. म्हणजे काय होतंय, या आर्म ए बी आणि सी डी या आर्मवरती जो फोर्स ऍक्ट होतोय तो कसा आहे, इक्वल आणि अपोजिट आहे. तो कसा आहे, इक्वल आणि अपोजिट आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करतोय, हे जे करंट कॅरिंग लूप जे आहे तेच करंट कॅरिंग लूप आपण इथे काढले. ठीक आहे. सो दिस इज दी मॅग्नेटिक फील्ड
एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ओके. तर बघा आता जे आपण करंट कॅरिंग लूप कन्सिडर केले, सो दिस आर्म ए बी हॅव्हिंग लेंथ L1 and this arm CB or AD having length L2. आता आपण सगळ्या आर्म जर बघितल्या तर प्रत्येक आर्म वरती काहीतरी फोर्स ऍक्ट होतोय. ओके, सपोज F1 इज फोर्स ऍक्टिंग ऑन सी आर्म CD, F2 इज फोर्स ऍक्टिंग ऑन आर्म AD, F3 इज फोर्स ऍक्टिंग ऑन AB and F4 इज फोर्स ऍक्टिंग ऑन BC. ओके, पण आता बघा आपल्याला अगोदर काय करायचंय, हा टोटल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. आता आपण करंट कॅरिंग लूप कन्सिडर केलेला आहे, त्याच्यावर टोटल फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, कारण आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता टॉर्क जर फाइंड आउट करायचं तर त्यासाठी आपल्याला फोर्स फाइंड आउट करावा लागेल. आता सगळ्यात अगोदर आपण काय करू, फोर्स फाइंड आउट करताना अगोदर आपली आर्म AD आणि BC ही जी आहे त्याच्यावरती फोर्स काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. पण त्या अगोदर आपण मागच्या लेक्चरमध्ये जे बघितले, पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलंय मॅग्नेटिक फोर्स, तर तो आपण फाइंड आउट केला असेल मॅग्नेटिक फोर्स काय आहे, बरोबर नाही. तर त्या पद्धतीने आपल्याला मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करता येईल कुठे, आर्म AD आणि BC. ठीक आहे, आता ही जी आर्म आहे याच्यावरती जो फोर्स असेल सो दिस इज F2 F फोर्स, फोर्सेस F2 and F4 on arm. आता यांच्यावरचे जे फोर्स आहेत ते कसे असतील, इक्वल आणि अपोजिट आहेत, बट इन सेम डायरेक्शन. हे कसे असतील, सेम डायरेक्शन मध्ये असतील. आता हे जर सेम डायरेक्शन मध्ये जर असतील so both forces are cancel with each other. So forces F2 and F4 on arm AD and CB will be cancelled. का कॅन्सल झाले आपल्याला कळाले, बरोबर आहे. हे जे आहेत हे काय इक्वल आणि अपोजिट आहेत आणि सेम लाईन मध्ये आहेत, म्हणून ते काय होत आहेत, कॅन्सल होत आहेत. ओके, आता राहिला प्रश्न कुणाचा, फोर्स F1 and force F3. So force, magnitude of force F1. आता हा F1 फोर्स काय असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, मॅग्नेटिक फोर्स आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे, मॅग्नेटिक फोर्स Fm which is equal to SI into L into B into sin theta. This is our equation. So by using this equation we can write F1, magnitude of F1 which is equal to I L1 into magnetic field into sin theta. So here what is theta? What is the theta? So here theta is equal to 90 degree. Why theta is equal to 90 degree? का बरं थीटा 90 डिग्री, तर आपण अगोदर सांगितलंय की जे मॅग्नेटिक फील्ड जे आहे याची जी काही डायरेक्शन आहे ती काय आहे, याला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. आता ते जर परपेंडिक्युलर जर आहे म्हणजे हा थीटा जो आहे तो काय झाला आपला 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ F1 which is equal to काय लिहिता येईल, I L1 into B, कारण sin 90 काय असणार आहे, 1 असेल. ठीक आहे, सिमिलरली वी कॅन राईट F3 which is equal to, आता आपल्याला त्याच पद्धतीने काय लिहिता येईल, F3 means force on arm AB. So this force again I L1 into B into sin 90 म्हणजे तोच असेल, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, I L1 B. आता आपल्याला फोर्स भेटलाय, पण आता आपल्याला काय पाहिजे, मोमेंट ऑफ दिस आर्म. या आर्मची जी काही मुवमेंट असेल ती किती होईल, कारण बघा इनिशियली आपण याच्यामधून काहीतरी करंट पास केलाय, सपोज I इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस लूप. त्यानंतर काय होईल,
Fm इज दी फोर्स ऍक्टिंग ऑन दिस आर्म. याच्यावरती काहीतरी फोर्स ऍक्ट होईल, त्यामुळे काय होईल, ही जी कॉईल आहे ही रोटेट होईल. कॉईल आहे ती काय होईल, रोटेट होईल. बरोबर आहे. पण किती रोटेट होते, हाफ ऑफ दी पार्ट. कारण इथे जर बघितलं तर हा काय आहे, सेंट्रल ऍक्सिस ऑफ दिस कॉईल. हा जो आहे हा काय, त्या ऍक्सिस भोवती ती रोटेट होईल ना, बरोबर आहे की नाही. हा म्हणजे याचा अर्थ आपल्याला मुवमेंट ऑफ आर्म जे आहे ते काय लिहिता येईल बघा, मुवमेंट ऑफ आर्म इज इक्वल टू हाफ ऑफ L2 into sin theta. काय लिहू शकतो आपण, L1 half into L2 into sin theta. मग आता आपल्याला काय लिहायचंय, ती टॉर्क ऑन दिस करंट लूप. आपल्याला काय लिहायचंय, टॉर्क लिहायचंय. सो टॉर्क, this torque is denoted by letter tau. This is letter, this called is tau. Torque tau due to forces F1 and F3. या दोन्ही फोर्समुळे जो काही टोटल टॉर्क ह्या करंट लूप वरती ऍक्ट होईल तो आपल्याला फाइंड आउट करता येईल. Therefore torque tau which is equal to total force F1 plus F2 into moment of arm, moment of arm. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, so which is equal to F1 आणि F2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय आहे, IL1B plus IL1B into moment of torque, moment of arm, half into L2 into sin theta. Okay, so this equation we can write twice I into L1 into B into half of L2 into sin theta. So these two get cancelled, so we get equation I into L1 into L2 into B into sin theta. So what is L1, L2? This is our torque. But here L1 and L2. L1, L2. So this is L1, this is L2. Okay. So this is the rectangular coil. So L1 into L2. This is called as area of this coil. Therefore, or loop, torque tau which is equal to I into A into B into sin theta. So आपल्याला काय सांगता येईल, here L1 into L2 which is equal to area of the loop. जो आपण लूप कन्सिडर केलाय तो त्याचा एरिया आहे. आता बघा, so we have to consider it n turns of loop or coil. हा जो लूप आपण कन्सिडर केलाय, so if this loop having number of turns, so we have to consider n number of loops. Here is what, n number of loops. Loop having n number of turns. जर आपला जो लूप आपण कन्सिडर केलाय, या लूपला जर समजा n नंबर ऑफ टर्न्स जर असते, सो वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज इन दिस वे, टो डॅश. कायला टो डॅश म्हणतोय, कारण हे इक्वेशन जे लिहिलंय ते फक्त आपण हा लूप कन्सिडर केला होता म्हणून आपण एका लूपसाठी हे इक्वेशन लिहिलंय. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर n नंबर ऑफ लूप्स. आता आपल्याला काय करायचंय, n नंबर ऑफ लूप कन्सिडर करायचे. आता n नंबर ऑफ लूप जर आपण जर कन्सिडर केलंय, सो टॉर्क टो डॅश विच इज इक्वल टू n into टो, मीन्स नंबर ऑफ टर्न्स into टॉर्क ऑन सिंगल कॉइल. Therefore torque tau which is equal to, we can write n into I into A into B into sin theta. This equation gives the torque
on n number of loops. Here we have to consider here n number of loops. Then this equation gives torque on n number of loops, and this equation gives the torque on single loop. In this way we can find out torque on a current loop. Okay, so अशा पद्धतीने आपल्याला काय फाइंड आउट करता आले, टॉर्क आपण फाइंड आउट केले. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक इज मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, दॅट इज MCG. ऑलरेडी आपण बघितलं असेल मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर नाही. गॅल्व्हनोमीटरला आपण ॲज अ करंट मीटर और व्होल्ट मीटर म्हणजे ॲमीटर आणि व्होल्ट मीटर म्हणून वापरू शकतो. म्हणजे आपल्याला सांगता येईल की हा जो MCG जो आहे, if you have to measure current or voltage in the circuit, this current and voltage in the circuit can be measured by the torque on the coil. म्हणजे कॉइल वरती जे काही टॉर्क ऍक्ट होईल तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, करंट आणि व्होल्टेज मेजर करू शकतो. ठीक आहे. सो इन दिस मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, so it consists of a coil of having n number of turns. तर काय असणार या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये, त्याचं नावच काय, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. म्हणजे 100% काय आहे, एक कॉइल आहे, बरोबर आहे. सो हियर दिस इज द कॉइल हॅव्हिंग n नंबर ऑफ टर्न्स. ही जी कॉइल आहे ही काय, n नंबर ऑफ टर्न्स. त्याच्या आतमध्ये आपण जर बघितलं, सो हियर दिस इज कॉल्ड एज आयर्न कोर. ही जी आहे काय आहे, आयर्न कोर आहे. ओके. and this coil is freely moving state or suspended. ही जी असणार ही काय असणार आहे, फ्रीली सस्पेंड. म्हणजे ऍक्च्युली तिला काय केले, एक टांक ठेवलेला आहे, बरोबर आहे. पण त्यामुळे काय होतंय बघा, ज्यावेळेस या कॉइल मधनं करंट पास होईल, बरोबर आहे. आता मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर जो आहे, this moving coil galvanometer is based on principle same as the torque on a current loop. This is the current loop. Okay, म्हणजे आपल्याला याचा अर्थ काय सांगता येईल, magnetic force on current loop due to magnetic field. म्हणजे काय होईल, ही जी कॉइल आहे, मूव्हिंग कॉइल जी आहे, याच्यावरती काहीतरी मॅग्नेटिक फोर्स प्रोड्यूस होईल ड्यू टू दी मॅग्नेटिक फील्ड. ओके. आता बघा, ज्यावेळेस या कॉइल मधनं करंट फ्लो होईल त्यावेळेस काय होईल, या कॉइल वरती काहीतरी फोर्स ऍक्ट होईल. तो फोर्स ऍक्ट झाल्यामुळे त्या फोर्सची डायरेक्शन आपल्याला कोण सांगतोय, राईट हँड रूल. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण टॉर्क पण फाइंड आउट केलाय. करंट लूप वरती काय टॉर्क असतो, आपण तो टॉर्क पण फाइंड आउट केलाय. सो ड्यू टू दॅट टॉर्क दिस कॉइल विल बी रोटेटेड. त्यामुळे काय होईल, ही कॉइल जी आहे ही काय होईल, रोटेट होईल. सो टॉर्क ऑन कॉइल विच इज इक्वल टू NIAB इंटू साइन थिटा. इथपर्यंतच आपलं इक्वेशन आहे, बरोबर आहे. हा, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती, हियर N इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, I इज द करंट फ्लोइंग थ्रू दॅट कॉइल, A इज द एरिया ऑफ दॅट कॉइल, B is the magnetic field. So this is magnetic field and which is radial. Means here is N is number of turns, I is current flowing through coil, okay. A is the area of the coil, B is the radial magnetic field. So what is sin theta here, or what is theta? So theta is equal to 90 degree because field is radial. Okay, so this equation torque which is equal to, we can write NIA into B. This is the torque acting on this coil. Okay, आता बघा, if this current I is large,
समजा आपण आय करंट जर वाढवला तर काय होईल बघू आपण. त्या कॉईल मधला जो काही करंट फ्लो होतोय, इफ दॅट करंट विल बी लार्ज. आता करंट जर लार्ज होत असेल मीन्स डायरेक्टली टॉर्क इन्क्रीजेस, टॉर्क वाढेल. म्हणजे या कॉईल वरती काय असेल, टॉर्क सुद्धा जास्त होईल. करंट जर जास्त फ्लो झाला तर काय होईल, देयर इज लार्ज टॉर्क. आता लार्ज टॉर्क जर जास्त आहे म्हणजे काय होईल, रोटेशन ऑफ दॅट कॉईल विल बी लार्ज. म्हणजे त्याचं रोटेशन सुद्धा काय होईल, जास्त होईल. पण आता बघा पुढे आपण कॉईलला काय केलं, एक लोअर सस्पेन्शन म्हणजे इथे काहीतरी स्प्रिंग आहे, बरोबर आहे. मला बघा याच्यावरती काहीतरी करंट फ्लो झाल्यानंतर ही कॉईल जी रोटेट होईल, बरोबर आहे. आता रोटेट झाल्यानंतर साधी गोष्ट ही स्प्रिंग सुद्धा काय होईल, त्या पद्धतीने रोटेट होईल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, रोटेशन ऑफ दॅट कॉईल which is equal to restoring force on this coil. काय होईल, रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे ही जेवढी कॉईल रोटेट होईल तेवढा रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो या कॉईल मध्ये स्टोअर होईल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, दिस टॉर्क which is equal to K into phi. So टॉर्क आपल्याला माहिती आहे काय आहे, what is K? So here K is torsional constant, means spring constant, torsional constant. What is phi? Phi is the deflection in the coil. जेवढं डिफ्लेक्शन वाढेल तेवढी स्प्रिंग काय होईल, तेवढ्या स्प्रिंग मध्ये काय होईल, रिस्टोरिंग फोर्स स्टोअर होईल. ठीक आहे. सो टो विच इज इक्वल टू K इंटू फाय. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, टोची व्हॅल्यू आपण जर टाकली, देअरफॉर एन आय ए इंटू बी विच इज इक्वल टू K इंटू फाय. So we can write deflection of the coil phi which is equal to N A B upon K. आता इकडे डिवाइड होईल into I. ओके. आता इथे जर बघितलं आपण इक्वेशन मध्ये, here N is the number of turns of the coil, so which is constant. A is the area of the coil, also constant. B is the magnetic field, this is also constant, and K is the torsional constant. So by using this equation we can say that phi is equal to constant into I, means we can write phi is proportional to I. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल, phi म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, I म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे. I म्हणजे काय आहे, करंट फ्लोइंग इन दॅट कॉईल, and what is phi? That is the deflection of the coil. Means current in the coil is directly proportional to deflection in the coil, or deflection of coil is directly proportional to I. म्हणजे याचा अर्थ याच्यामधनं फ्लो होणारा करंट जर वाढला तर तेवढे नंबर ऑफ डिफ्लेक्शन्स जे आहे ते वाढते, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय बघता येईल, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. हा जो आहे हा काय, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक आपल्याला लक्षात ठेवायची की हा जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर जो आहे, हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर अगोदर जे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, अॅनालॉग म्हणजे कोणते, अॅनालॉग ॲमीटर आणि व्होल्टमीटर, म्हणजे त्याच्यावरती आपण निडलच्या साहाय्याने जे रिडिंग घेतोय तर ते अॅनालॉग मीटर जे आहे त्यांच्यामध्ये हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर वापरलेला आहे. तर आताचे जे मॉडर्न आपण इक्विपमेंट्स जर बघितले, जे मॉडर्न मॉडर्न ॲमीटर आणि व्होल्टमीटर जे आहेत तर यांच्यामध्ये हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर वापरलेला नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर बघता येईल. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय आहे ती बघणार आहोत. ठीक आहे. ओके. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी व्हिडिओ बघण्याचं प्रमाण जे आहे विद्यार्थ्यांचं फार कमी झालेलं आहे. तुम्ही जर हे सिक्वेन्स वाईज व्हिडिओ जर बघितले तर निश्चित याचा फायदा होईल. आणि विद्यार्थ्यांचा अजून एक गैरसमज असेल की तुमची एक्झाम होणार नाही कारण मागची झाली नाही म्हणजे आता ही पण होणार नाही, तर तसं काही नाही. मे बी ऑनलाईन एक्झाम होऊ शकते. ऑनलाईन म्हणजे तुम्ही म्हणता ऑनलाईन म्हणल्यानंतर काही काळजी नाही, पण तसं नाही. तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने शासन निश्चित त्या विचारात आहे. त्यामुळे आपला अभ्यास जो आहे तो नियमित असावा. सर्वांनी व्हिडिओ बघत जा आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल कॉलेज सुरू होईल त्यावेळेस चेक केलं जाईल की किती विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत. ठीक आहे. ओके. थँक्यू.